नमस्कार. थेट संवाद या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्या या कार्यक्रमामध्ये अनेक कलावंत असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकारणी असतील, त्या या कार्यक्रमात येतात. आपण त्यांचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करतो. आज देखील असेच एक पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांचं कुर्ला ते कुडाळकर म्हणजे असं म्हणतात की कुर्ला म्हणजेच कुडाळकर हे एक नातं जमलेलं आहे. कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर हे आज आपल्यासोबत आहेत. मंगेशजी, थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मंगेश कुडाळकर म्हणजे यांची ओळख आपल्याला काही वेगळी करून द्यायची गरज नाही आहे. मंगेश कुडाळकर मागील 3 वेळा आमदार म्हणून कुर्ला विधानसभेमधून निवडून आलेले आहेत. त्यांचा जर जीवन प्रवास बघायला गेलं तर अतिशय खडतर प्रवासातून ते आमदारकीपर्यंत पोचलेले आहेत. एक गिरणी कामगाराचा मुलगा ते आमदार असा यांचा हा प्रवास आहे. हा प्रवास आपण आज उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंगेशजी, जास्त आडेवेडे न घेता डायरेक्टच प्रश्न विचारतो की तुम्ही हा जो कुर्ला विभाग आहे, या कुर्ला विभागामध्ये गिरणी कामगार आहेत, गिरणी आहेत. सगळ्यात पहिलं की या गिरणी कामगारांसाठी आपण काय केलं? ते मुळातच आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे की एका गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे त्या भावना एक मनामध्ये आहेत आणि संपूर्ण प्रवास लहानपणापासूनचा हा संपूर्ण नेहरूनगरमध्येच झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक गिरणी कामगारांच्या मध्ये तो संप झाला होता 1982 साली. तर तो सुद्धा अनुभव आमच्या गाठीशी आहे आणि त्या एकंदरीत कामगारांच्या व्यथा आणि काही प्रश्न असतील तर ते त्याच वेळी आपल्याला समजले होते आणि त्याच्यामुळे आपल्या विभागातील चुनाभट्टी विशेष करून या चुनाभट्टीमध्ये 100 ते 125 वर्षापूर्वीची आपली स्वदेशी मिल गिरणी कामगार होती. तर या गिरणी कामगारांना जेव्हा ती 2000च्या आधी बंद पडली त्यानंतर गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नव्हते आणि अजूनही त्यांना त्यांची घरं मिळाली नाही आहेत. पण ह्यामध्ये 2014मध्ये जेव्हा मी पहिला प्रथम निवडून आलो किंवा निवडणुकीला उभं होतो त्याच वेळेला मी शब्द दिला होता की ह्या प्रश्नामध्ये मी पहिला प्रथम लक्ष घालेन आणि हा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा जिंकून आलो तेव्हा पहिला प्रथमच 1-2 महिन्यातच सर्वच पक्षातल्या सर्व त्या युनियनचे सर्व लीडर्स आणि काही स्थानिक नेते कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन बैठक घेतली, प्रश्न समजून घेतले आणि त्याप्रमाणे व्यवस्थापनाशी चर्चा करायला सुरुवात केली आणि पहिल्या 1-2 बैठका थोड्या अयशस्वी झाल्या पण नंतरच्या काही बैठका चांगल्या रीतीने झाल्या. सगळ्या बहुतेक गिरणी कामगारांनी संपूर्णपणे आपल्या या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि माझ्यासोबत विविध युनियन होत्या, राष्ट्रीय मिल मजदूर संघ होते, गिरणी कामगार सेना होती, आपले श्रमिक मजदूर म्हणजे लाल बावटा होते, त्यांचे सर्वच नेते मंडळी, त्यांचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी सोबत होते आणि त्यामुळे व्यवस्थापनावर चर्चा सुरू केली आणि आम्ही यशस्वी झालो आणि जवळजवळ 6-7 वर्षाने का होईना पण त्या कामगारांना न्याय मिळाला आणि त्यांच्या हक्काचे पैसे जे मी शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांना मिळत गेले. आता फक्त वारसा हक्काचा एक विषय राहिलेला आहे, तो कोर्टामध्ये सक्सेशन सर्टिफिकेटमुळे अडकलेला असल्यामुळे लवकर तोही प्रश्न निकाली लागेल कारण व्यवस्थापन सकारात्मक आहे या बाबतीमध्ये आणि त्याच्यावर नक्कीच सर्वच कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर तुम्ही यंदाची दिवाळी त्यांची गोड करण्याचा प्रयत्न केला. हो, 100. गिरणी कामगारांचा सुपुत्र म्हणून जसं तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही दिवाळीमध्ये काय फटाके वगैरे उडवले? म्हणजे आत्ताचे राजकीय फटाके नाही म्हणत मी, जे नॉर्मल फटाके आहेत ते उडवले का कधी? म्हणजे दिवाळी नेहमीसारखीच मी खेळतो आणि दिवाळीसारखंच आपलं सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन म्हणा किंवा नागरिकांसोबत मी खेळण्याचा, त्यांच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत असतो. जसं लहानपणी करत होतो त्याच पद्धतीने यावेळीच तर दिवाळी तशीच केली साजरी. सर, लहानपणीची एखादी मजा काय सांगता येईल? हो, ते लहानपणीचे ते दिवस वेगळे असतात. घरामध्ये एक वातावरण वेगळं असतं. आई म्हणा किंवा सर्व कुटुंब त्या फराळामध्ये हे असतं, आपण त्यांना मदत करत असतो आणि त्याच्यानंतर ते छोटे फटाके आपले त्यावेळेचे सर्व, तर ते सगळे मिळून आम्ही बिल्डिंगमध्ये आमच्या समोरच्या इमारतीमधले असे सर्वच आम्ही एक मिळून मिसळून एकमेकांचे फटाके घेऊन त्यावेळी आम्ही ते खेळत असतो. त्यावेळेला फराळ एकत्र, हो, ते ती सुद्धा एक वेगळी मजा होती कारण सर्वच नातेवाईक म्हणा की आजूबाजूचे सर्वच रहिवासी एकत्र आपले फराळ, त्यांना त्यांचा फराळ, आपल्याला संस्कृती होती. ही एक संस्कृती होती, अजूनही ती संस्कृती, अजूनही मी ती जपतो आणि तेवढं जास्तीत जास्त आपण जेवढं एकमेकांशी संवाद साधू तेव्हा एक त्या उत्सवाची सुद्धा मजा अजून वाढत असते. तुम्ही गिरणी कामगाराचा मुलगा आम्ही पहिल्यापासून सांगतोय, पण तुम्ही राजकारणामध्ये कसा प्रवेश केलात? म्हणजे नाही, मुळातच काय आलं की वडिलांचा एक थोडा सामाजिक ह्याचा वारसा मला मिळाला आणि वडील ज्या पद्धतीने समाजामध्ये काम करत होते तर त्या समाजाचं आणि त्यांनी मग प्रत्येक बैठकीला म्हणा किंवा कुठल्या कार्यक्रमाला मला घेऊन जात होते. काही लिखापडी असेल तरी ते मला लिहायला देत होते आणि त्याच्यामुळे एक तो अनुभव येत गेला. वडिलांचं एक वाचनालय होतं जे कुर्ल्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी सुरू केलं जेव्हा ही कॉलनी स्थापन झाली त्यावेळेला.
त्यावेळेला मीना वाचनालय म्हणून होतं आणि त्या वाचनाच्या माध्यमातून अनेक पुस्तकं आमच्याकडे होती. त्या वडिलांनी काही त्यातली पुस्तकं मला वाचायला देत होते आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने त्या पुस्तकांचे संस्कार, वडिलांचे संस्कार हे थोडे जाणता जाणता माझ्यावर होत गेले आणि त्याच्यामुळे एक सामाजिक भान ठेवत मी एक साधारणतः 16 की 17 वर्षाचा असताना पहिल्या प्रथम सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ करायला सुरुवात केली आणि ते उपक्रम छोटे छोटे घरात राबवायला सुरुवात केली. बाल वाचनालय पहिला माझा उपक्रम असेल की मी तो माझ्या घरीच सुरू केला. मी आपला एप्रिल मेला जेव्हा सुट्टी पडते आपल्या लहान मुलांना सर्वांना, मी पण त्यावेळी लहानच होतो, पण सर्वांनाच ते पुस्तकांची आवड निर्माण होईल, गोष्टींची पुस्तकं, तर ते पहिला उपक्रम सुरू केला. मग असं युवासाठी हळू सायकल प्रवास किंवा अशा विविध उपक्रम, गणेशोत्सव, विविध कार्यक्रमात भाग घेणं, हे करता करता विविध प्रश्न जाणवू लागले लोकांचे आणि मग त्या अनुषंगाने जवळची जर कुठला पक्ष वाटला असेल तर तो म्हणजे शिवसेना. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार म्हणा किंवा यांचे विचार म्हणा हे एवढे खरोखरच चांगले होते की त्यांच्या 1-2 सभांना शिवाजी पार्कच्या इथे गेलो आणि संपूर्ण माझं मी ठरवलंच की कुठल्याही परिस्थितीत माननीय शिवसेना प्रमुखांबरोबरच काम करायचं, त्यांच्या पक्षातच काम करायचं. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं 17 की 18 वर्षाचा असतानाच मी आपल्या नेहरूनगरच्या शाखेमध्ये जायला सुरुवात केली आणि त्यावेळेला आमचे शाखाप्रमुख चंद्रकांत दादा मोरे होते, तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी संपूर्ण काम करायला सुरुवात केली आणि 18 वर्षी की 19 वर्षीच मी गटप्रमुख पहिल्या प्रथम शिवसेनेचा झालो. क्या बात. तुम्ही कामाला कुठे जात होतात? हो, मी एअर इंडियामध्ये सर्व्हिसला होतो, पण त्याच्या आधी छोट्या मोठ्या अशा नोकऱ्या करत होतो अनुभवासाठी, पण कायमस्वरूपी नोकरी मला एअर इंडियामध्ये भेटली. मग तुम्ही एअर इंडियामध्ये नोकरीला असताना निवडणूक लढवली, कसं तो काय पुढे आहे म्हणजे? नाही, त्यावेळेला सुद्धा कसं होतं की एक ज्यावेळेला 2014 म्हणजे 2009ला वेगळी गोष्ट होती आणि 2014ला जेव्हा निवडणुकीला उभं राहायचं होतं त्यावेळेला संपूर्णपणे मला वाटतं नियमच होता की एअर इंडियाची नोकरी तुम्हाला सोडून तुम्हाला संपूर्णपणे ह्याच्यामध्ये उतरावं लागणार, म्हणजे राजीनामाच देऊन तुम्हाला ह्याच्यामध्ये उतरायचं आहे. तुम्ही 2009ला तुम्हाला सर्वात पहिलं तर पराभवाला सामोरं जावं लागलं. मग त्या पराभवातून जेव्हा सामोरं गेल्यानंतर तुम्ही त्यातून बाहेर कसे आलात? नाही, मुळातच काय आलं की 2009ची निवडणूक पहिल्यांदाच मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा निवडणूक लढली असेल तर ती 2009ची विधानसभा निवडणूक लढलो. याच्या आधी ज्या नगरसेवकाचे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये मी महत्त्वाची भूमिका माझी राहिली. प्रत्येक 3-4 निवडणुकांमध्ये मी चांगल्या पद्धतीने काम केलं, एक चांगला अनुभव आला. खासदारकी आमदारकीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मी चांगलं काम केलं, प्रचार म्हणून काम केलं. मी निवडणुकीमध्ये जेवढी विविध जबाबदाऱ्या असतात, म्हणजे निवडणूक प्रतिनिधीपासून ते पोलिंग एजंटपासून ते मतदार प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, हे सर्व कामं मी केली असल्यामुळे ते एक साधारणतः निवडणुकीचं एक साधारणतः गणित लक्षात आलं की कशा पद्धतीने आणि संपर्क हा कशा पद्धतीने साधायचा, प्रचार कशा पद्धतीने करायचा, हे सर्व ह्या निवडणुकांच्या दरम्यान मला बरंच काही शिकायला मिळालं. एक हुरूप वाढत गेला आणि एक लोकांमध्ये असल्यामुळे लोकांचा सुद्धा एक चांगल्या प्रतिसाद होता आणि म्हणून मी 2009च्या निवडणुकीमध्ये उभा राहिलो आणि लोकांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला होता आणि थोड्याशा मतांनी तर पराभव झाला. पण जेव्हा 2010मध्ये माझा वाढदिवस असताना मी माननीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घ्यायला मातोश्रीवर गेलो होतो आणि त्यावेळेला माननीय साहेबांनी एकच सांगितलं की आता हा पराभव विसरून जाऊन आपल्याला पुढची येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये तुला पुन्हा उभं राहायचं आहे आणि कुर्ला विधानसभेवर भगवा हा तूच फडकवणार आहेस, हा माझा शब्द तुला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तू कामाला लाग. बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला सांगितलं की तू उभा राहा, तूच भगवा फडकवणार आहेस आणि हे सत्य झालं. एकदम खरं. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांगितलं की कुर्ल्यावर जो भगवा फडकवणार आहे हा तूच फडकवणार आहेस, तू कामाला लाग. मग त्यांचा आशीर्वाद होता, त्यांचा एक आत्मविश्वास होता की मंगेश कुडाळकर हाच भगवा फडकवू शकतो. मला सांगा की शिवसेनामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आत्ता जर बघायला गेलं तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताचे DCM, ह्या दोघांमध्ये विचारांचं जे देणं आहे ते विचारामध्ये काय फरकत आहे का? दोघांचे विचार बरोबर आहेत? काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळातच मगाशी तुम्ही म्हणालात तसं की बाळासाहेबांनी जे 2 मला वाक्य सांगितली आणि तो आशीर्वाद समजून मी कायम तो तसाच ठेवला. म्हणूनच कुर्ला विधानसभेवर सातत्याने 3दा मी मोठ्या डोलानं आपण भगवा ध्वज फडकवू शकलो त्यांच्याच एका आशीर्वादाने. आणि कुठेही आजही वाटलं तरी ते शब्द मला अजूनही कानी पडतात आणि ते शब्द घेऊनच मी पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा कामाला लागतो. आणि नक्कीच तो एक विचार तर आहेच आणि त्यांचे विचार घेऊनच आम्ही सर्व पुढे चाललो आहोत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आमच्या आत्ताचे मुख्य नेते आहे शिवसेनेचे,
त्यांचे सुद्धा विचार तसेच आहेत, कारण माननीय बाळासाहेबांच्याच तालमीत ते तयार झालेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळे ते जे विचार आहेत भाजपाशी युती करणं म्हणा किंवा जे अनेक निर्णय त्यांनी घेतले, हे जे माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार होते तेच विचार घेऊन आम्ही पुढे पुढे चाललेलो आहोत. त्याच्यामुळे शिंदेसाहेब जे निर्णय घेत आहेत हे बाळासाहेबांचे जे निर्णय आहेत किंवा त्यांचे जे विचार त्याच्यावर फक्त अंमलबजावणी करत आहेत आणि निश्चितपणे आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. आता तुम्ही विषय काढला म्हणून एक विषय येतो की बाळासाहेबांची शिवसेनेचं एक ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि तेच कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी ती लाईन पकडलेली आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी आरोग्य व्यवस्था जी आहे ती फार एकदम बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला दवाखाना असेल किंवा तुमच्या विभागामध्ये आपला दवाखाना आहे का? हो हो, हे जे आरोग्यविषयक काम आहे हे माननीय शिंदेसाहेब पहिल्यापासूनच करत आलेले आहेत. ठाण्यामध्ये त्यांनी पहिला प्रयोग तसा केला होता आपला दवाखान्याचा, त्याला यशस्वी झाले त्याच्यामध्ये ते. आणि आपल्या मुंबईमध्ये जवळजवळ 250च्या आसपास आपला दवाखाना आहे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. कुर्ला विधानसभेत 5 ठिकाणी आपण हे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारलेले आहेत. 2 ठिकाणी अजून त्याचं नियोजन आम्ही करतो आहोत. आणि निश्चितपणानं हे सर्वच दवाखाने अगदी चांगल्या पद्धतीने आपण सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये मोफत चाचण्या आहेत, त्याच्यावर मोफत इलाज आहे, त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू असतात. साहेब की काय होतं की आपला दवाखाना इथपर्यंत तर ठीक आहे, पण जेव्हा डायलिसिस सारखे असे जेव्हा प्रश्न निर्माण होतात किंवा इकडे विभागामध्ये हॉस्पिटलचा प्रश्न निर्माण होतो, तर डायलिसिससाठी काय आपण काही प्रयत्न करताय का? नाही, या बाबतीमध्ये जेव्हा मला खरोखरच आमचे काही कार्यकर्ते म्हणा किंवा एक जवळचे काही लोक होते, त्यांचे डायलिसिसचा विषय निर्माण झाल्यानंतर माझ्या मनात एक असं आलं की निश्चितपणानं एक आपल्या विभागामध्ये एक डायलिसिस सेंटर असायला हवं. कारण विधानसभेमध्ये कुठेच डायलिसिस सेंटर नव्हतं आणि जिथे होतं तिथे आठवड्याला जवळजवळ 1,500, 2,000, 3,000 अशा प्रकारची रक्कम घेऊन आज गोरगरीब आपले सामान्य माणसं आहेत ते दररोज डायलिसिस नाही करू शकत. महिन्याला जवळजवळ नाही म्हटलं तरी 8 ते 10 डायलिसिस करावे लागतात. पण ते तेवढा खर्च त्याचा तो त्या पगारातून म्हणा किंवा त्याने साठवलेले पैसे असतात तर ते संपूर्णपणे त्याच्यात जातात. आणि म्हणून मी एक निर्णय घेतला, लांब जावं लागतं, सगळं जावं. आणि म्हणून मी एक निर्णय घेतला की आपल्या विभागात जर डायलिसिस सेंटर करायचं आहे तर ते सुरू करू, पण ते मोफत ठेवू. क्या बात आहे. आणि अशा प्रकारे मी एक साधारणतः 7 ते 8 महिन्यापूर्वी आम्ही तो डायलिसिस सेंटर सुरू केलं माझ्या आईवडिलांच्या नावाने, अनंत कल्पना डायलिसिस सेंटर म्हणून. क्या बात आहे. आणि रश्मी फाउंडेशनच्या विद्यमाने आम्ही नेहरूनगरमध्येच इमारत क्रमांक 145 जवळ हा डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे. आत्तापर्यंत जवळ 1,500च्या वर डायलिसिस आम्ही पूर्ण केलेत. एकूण 50च्याही वर रुग्ण ह्याचा लाभ घेत आहेत. नेहरूनगरमध्ये सुमारे 60%पेक्षा जास्त किंवा 60% हे सगळे म्हाडा वसाहतीचे आहेत. तर त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न असतो, त्यांच्या समस्या असतात, त्याच्याबद्दल काय आपण करताय का? नाही, निश्चितपणे मी सुद्धा राहतो, ते सुद्धा म्हाडाचीच बिल्डिंग होती पूर्वीपासून आणि आता पण आहेच. आणि त्याच्यामुळे एक म्हाडा वसाहतीचा विषय ज्यावेळी निघाला तर त्यावेळी आम्ही विविध म्हणजे ज्यावेळेला आम्ही पदाधिकारी होतो, शाखारोहण होतो किंवा उपविभागरूम होतो, त्यावेळेला आम्ही त्या म्हाडाच्या विविध प्रश्नांसाठी विविध आंदोलनं केली, विविध रस्त्यावर उतरलो. आणि सातत्याने हा विषय मला माहिती होता. 2010 साली जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते त्यांनी इथे शेअरिंग बेसिसवरती एक हाऊसिंग स्टॉक म्हणून एक स्कीम आणली होती, पण ती काही नीट नव्हती आणि त्याच्यामुळे वर्किंग नीट होत नसल्यामुळे इकडची संपूर्ण विकास कामं, पुनर्विकासाची कामं ही पूर्णपणे बंद पडली होती. आणि त्याच्यामुळे मी 2014ला जेव्हा उभं राहिलो तेव्हा मी ठरवलंच होतं की कुठल्याही परिस्थितीत ही म्हाडाची पॉलिसी बदलायची आणि त्याप्रमाणे मी सर्वांना शब्द दिला होता निवडणुकीमध्ये. आणि त्या अनुषंगाने जेव्हा जिंकून आलो त्यानंतर 2015मध्येच त्याचं मी पहिल्या अधिवेशनातच ते विषय मी सुरू केले. पायरीवर सुद्धा बसलो, सत्ता असूनही. आणि त्यामुळे मुख्यमंत्री त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस होते, त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आता सकारात्मक दाखवलं. आम्ही बांद्र्यामध्ये म्हाडाच्या गेटसमोरच आम्ही साखळी उपोषणाला बसलो होतो. आणि त्यामुळे त्या उपोषणाची दखल घेऊन साधारण 7 दिवस आम्ही बसलो होतो. आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी 7व्या दिवशी आमचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेऊन आम्हाला संपूर्णपणे दोन्ही धोरण आम्हाला निर्णय त्यांनी जाहीर केला आणि त्याचा GR सुद्धा लागोलग त्यांनी काढला. म्हणजे हा जो शेअरिंग बेसिनचा विषय तो त्यांनी क्लस्टरपुरता मर्यादित ठेवला आणि ज्या पर्सनल कोणाला सेपरेट बिल्डिंग हाऊसिंग सोसायटीना डेव्हलपिंग करायचे असेल, पुनर्विकास करायचा असेल तर त्यांच्यासाठी प्रीमियमचं धोरण आणलं, अतिरिक्त चटक्षेत्र. आणि त्याच्यामुळे एक चांगलं पुन्हा एकदा पुनर्विकासाची दिशा आपण बघितलं असेल नेहरूनगर, टिळकनगर किंवा ज्या म्हाडाच्या वसाहती आहे. कारण मी जरी माझ्या विभागासाठी लढलो तरी त्या 56 म्हाडा वसाहतीने लागू होतं. मुंबईमध्ये 56 म्हाडा वसाहती आहे आणि जे मी विषय घेतले ते माझ्याबरोबरच मी 56 म्हाडा वसाहतीनं त्याचा लाभ मिळाला मुंबईतल्या. बरोबर. आणि त्यामुळे जे निर्णय घेतले, जसं हा एक विषय मी घेतला
तो मार्गी लागला, पुनर्विकासाला दिशा मिळाली. आणि त्याच पद्धतीने 1998 पासूनचं थकीत सेवा शुल्क होतं, तर ते सुद्धा मी माफ करण्याचा निर्णय त्याच्या मागे आम्ही लागलो. विधानसभेत मी नेहमीप्रमाणे आवाज उचलला आणि नक्कीच त्याला सुद्धा यश आलं. आणि माननीय फडणवीस साहेबांनीच पुन्हा एकदा जाहीर केलं आणि 98 पासूनचं सेवा शुल्क संपूर्णपणे माफ केलं. त्यासाठी बरेच आंदोलनं सुद्धा आम्हाला करावी लागली. त्यानंतर आम्ही बरीचशी जी काही धोरणात्मक निर्णय होते म्हाडा संदर्भामध्ये, ज्याप्रमाणे पूर्वी BMC कडे काही CC पासून OC पर्यंत आपल्याला जावं लागत होतं परमिशनसाठी, तर ते आम्ही एकाच छताखाली आणलं, ते म्हणजे म्हाडा प्राधिकरण. आणि म्हाडा प्राधिकरण आपण करून मुंबईतली पहिली OC जर आणली असेल तर नेवनरमध्ये बिल्डिंग नंबर 130. त्याचा आपण मोठा एक कार्यक्रम पण केला होता. हो, आणि पहिली OC मुंबईतली आपण त्यावेळेला आपण नेवनरमध्ये आणली. आणि माझा तोच विषय असतो की OC प्रत्येक इमारतीला मिळाली पाहिजे. जसं पूर्वीच्या काही आमच्या इमारती तयार झाल्या 2005 नंतरच्या, तर त्याच्यानंतर त्या इमारतींना OC मिळाली नाहीये. आणि म्हणून ह्याच्यासाठी अभययोजना एक आणावी, याच्यासाठी मी आग्रही होतो. माझ्यासोबत काही आमदारही होते, तर आम्ही सर्वांनीच आग्रह धरला आणि अभययोजना मागच्या वर्षीपासून सरकारने आणली. आणि निश्चितपणाने ती आता सुरू झाली. काहींनी त्याच्यात लाभही चांगल्या प्रकारे सोसायट्यांनी घेतला. आमच्याकडे नेवनगरला नेहा सोसायटी असेल किंवा अजून बऱ्याच सोसायटी आहेत, त्यांना OC सुद्धा मिळाली त्याची अभययोजनेच्या अंतर्गत. आणि अजूनही माझं तर आव्हान आहे सर्व सोसायट्यांना की त्यांनी ताबडतोब अभययोजनेचा लाभ घ्या आणि तातडीने आपली OC यावर प्राप्त करून द्या. आणि मी स्वतः त्याच्यामध्ये आग्रही, माझ्या कार्यालयामध्ये मी तशा प्रकारची यंत्रणा राबवलेली आहे. आणि त्या OCसाठी मी आग्रही, OC प्रत्येक आपल्या इमारतींना मिळावी यासाठी आग्रही आहे. सर, कलेक्टर लँडचा देखील पुनर्विकासाचा प्रश्न आहे, त्याच्या बाबतीत काय करत आपण? आपल्या विभागामध्ये तुम्ही बघितलं असेल तर शिवसृष्टी विभाग आहे, पेस्तम सागर आहे, काही चुनापट्टीमधला भाग सुद्धा कलेक्टर लँडच्या अंतर्गत येतो. आणि ह्यांच्या सुद्धा काय 50-60 वर्षापूर्वीच्या इमारती होत्या, मोडकळीस आलेल्या होत्या, त्यांचं सुद्धा पुनर्विकासाचं त्यांचे विषय समोर येत होते. पण हे करत असताना त्यांना जो रेडी रेकनच्या दराप्रमाणे त्यांना जवळजवळ 50% रक्कम भरावी लागत होती. आणि त्याच्यामुळे तो दर आपल्या लोकांना, सामान्य माणसांना परवडत नव्हता. आता बहुतेक त्यावेळेचे जे नागरिक होते ते ज्येष्ठ नागरिक झाले होते, त्यांच्याकडे तेवढे पैसे भरायला नव्हते. म्हणून मी सातत्याने लढा दिला. जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी त्याच्यामध्ये रस्त्यावर उतरून नागरिकांसोबत आम्ही आंदोलनं केली. सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याला यशही आलं. आणि जवळजवळ पूर्वी 15% केलं होतं, आता जवळजवळ 5 ते 10% रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजे एवढी नाममात्र दरामध्ये आता सोसायट्यांना ते दर करून फ्रीहोल्ड आपली जमीन करून घेता येईल आणि मग पुनर्विकास सुद्धा त्याचा करता येईल. आणि त्याच्यामुळे एक त्याची दारं आता खुली झाली. आणि त्यामुळे कलेक्टर लँडचा एक प्रश्न म्हणजे फक्त कुर्ल्यापुरता नाही, तर मुंबईतील जवळ 3000 गृहनिर्माण संस्थांना त्याचा लाभ होणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं की तुम्ही लढा देताय कुर्ल्यासाठी, पण त्याचा फायदा होतोय मुंबईसाठी. आणि तो झालाच पाहिजे, नागरिक सर्व मुंबईकर आहेत आपले. सर, कलेक्टर लँडचा पुनर्विकासाचा प्रश्न आहे, तो तुम्ही सोडवताय, सगळं करताय. पण एक दुर्घटना घडली होती ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच्यासाठी वेगळा GR काढावा लागला, ते पुनर्वसन होत नव्हतं. त्याच्याकडे कशा प्रकारे तुम्ही बघताय आणि आता तो पुनर्वसन होणार आहे का त्यांचं? नाही, आपण बघितलं काय नेमकं काय होतं, ते प्रकरण काय होतं जरा थोडक्यात समजा. नाईकनगर सोसायटी म्हणून आपल्या शिवष्टी विभागामध्ये आहे आणि जवळजवळ 2.5 ते 3 वर्षापूर्वी ही त्या ठिकाणी डिलॅपिटेड कंडिशनमध्ये संपूर्णपणे ही बिल्डिंग होती. कधीही कुठल्या प्रसंग तिकडे पडू शकतं, इमारत पडू शकते. पण नेमकं त्याच्यामध्ये जेव्हा इमारत पडली आणि डिलॅपिटेड असताना आणि मृत्युमुखी पडले आपले जो 19 तिकडचे रहिवासी, आणि त्यांना थेट आपण मदत केली, सर्व सोय आपण त्या ठिकाणी केली, त्यांच्या राहण्याखाण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. पण लोकांचा मुख्य प्रश्न हा होता की तिथला पुनर्विकास, कारण ती जमीन संपूर्णपणे कलेक्टर लँडची असली तरी PWRच्या योजनेखाली येते ते, आणि म्हणून PWR संदर्भामध्ये धोरण ठरलेलं नव्हतं. आणि म्हणून मी त्या ठिकाणी माननीय त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते, तर त्यांना हा विषय सांगितला. त्यांनी ताबडतोब एक बैठक मंत्रालयामध्ये घेतली आणि ताबडतोब त्या संदर्भातला GR त्यांनी काढला आणि ताबडतोब त्याचा पुनर्विकास कसा मार्गी लागेल या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आणि म्हणूनच आपण आज बघितलं असेल तर ते नाईकनगरच्या वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग सुकर झाला आणि आज त्यांचं जवळजवळ कामालाच सुरुवात प्रत्यक्षात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ज्या PWRच्या जागेंचा विषय आहे संपूर्ण मुंबईतला, म्हणजे कुर्ला विधानसभेतीलच नाही, तो मुंबईतील PWR जमिनींचा विषय तो मार्गी लागला या GRमुळे. ह्या GRमुळे नक्कीच आपल्या धोरण जर पुनर्विकासाचा विषय तो मार्गी नक्की भविष्यामध्ये प्रत्येक सोसायटीचा लागेल अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे. पण आता हे लढा देताना, रस्त्यावर उतरताना केसेस तर हो नक्कीच, आणि ज्या केसेस झाल्या आतापर्यंतच्या त्या आंदोलनासाठी झाल्या, वैयक्तिक माझ्या एकही केस नाही.
पण ज्या काही झाल्या त्या मी नेहमीच पुढे अग्रेसर राहायचो आंदोलनामध्ये. कुठल्याही कार्यकर्त्यावर केस होणार मी पोलिसांना सांगायचो पहिले माझ्यावर घ्या, त्यानंतर कार्यकर्ते. क्या बात आहे, असा नेता हवा. आणि त्याच्यासाठी कारण का आपण कार्यकर्त्यांना जरी सोबत घेतलं तरी मग पहिलं जर का आपण पुढे नाही गेलो तर कार्यकर्ते सोबत येणार नाही. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला केस माझ्या अंगावर घेतले आणि मग पुढे कार्यकर्ते. सर, मानवतावादी हा जो सगळा विचार आहे तुमचा, तर रेल्वेचा जो एक झोपडपट्टीचा जो प्रश्न आहे की ज्यांना आता नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? माहिती आहे की तो केंद्र सरकारचा प्रश्न आहे, पण तरी देखील स्थानिक आमदार म्हणून त्याकडे कसं बघता? मुख्य म्हणजे काय आहे की माझ्या कुर्ला विधानसभेमध्ये सावेनगर, संतोषी मातानगर आहे, क्रांतीनगर हा एक भाग झाला. आणि दुसरी बर्मा रेल्वे लाईन आहे जी कुर्ल्यावरून माऊलला थेट जाते, ती रेल्वे लाईन, त्याच्या भोवतीच्या झोपडपट्ट्या. हा दोन विषय वेगवेगळे आहेत. तर ह्यामध्ये विषय संतोषी माता किंवा क्रांतीनगर, सावेनगर या ठिकाणी मी मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी जागा भरपूर उपलब्ध आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांचा पुनर्विकास हा त्याच ठिकाणी व्हावा अशी माझी आग्रही मागणी आहे. आणि त्यासाठी मी पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. माननीय शिंदे साहेबांपासून फडणवीस साहेब या सर्वांनाच निवेदन दिलेले आहे. आणि लवकरच मी रेल्वे मंत्री आपले जे आहेत केंद्रातले त्यांना सुद्धा एक बैठक घेणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की रेल्वे आणि महाराष्ट्र शासन अशी एक संयुक्त बैठक आपण लावावी. कारण ह्याच्यामध्ये काय आहे की रेल्वेमध्ये पुनर्विकास म्हणा किंवा FSI म्हणा किंवा PAP हे याचं धोरण कुठलंच नाहीये. आणि त्याच्यामुळे ह्या बाबतीमध्ये जर महाराष्ट्र सरकारने त्यांना सहकार्य केलं PAPच्या बाबतीत किंवा पुनर्विकासाच्या बाबतीत, तर निश्चितपणानं दोघांच्या संयुक्त विद्यमाने एक चांगले काही प्रकल्प म्हणजे नुसतं कुर्ल्यामध्येच नाही, संपूर्ण मुंबई, ठाणे ते डोंबिवलीपर्यंतचं संपूर्ण भाग मला वाटतं बऱ्याचशा अंशी डेव्हलप होईल. माननीय खासदार आपले श्रीकांतजी शिंदे हेही सुद्धा याच्यामध्ये आग्रही आहेत. यांनी सुद्धा बैठका मध्यंतरी घेतल्या होत्या. काही 2-3 मार्ग सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलेले आहेत. आणि त्याच्यावर निश्चितपणानं पुढे भविष्यामध्ये आमचा विचार आहे की बैठक घेऊन त्या संदर्भात एक धोरणच आपलं एक रेल्वेचं आखलं, संपूर्ण मुंबई किंवा जे इतरत्र संपूर्ण रेल्वे जागेवरील जे झोपडपट्ट्यांचा विषय तो कायमस्वरूपी मार्गी निघेल. ज्या प्रकारे SRAचे प्रकल्प आहेत, ज्या ठिकाणी आता क्लस्टर योजना येत आहेत किंवा म्हाडा किंवा कलेक्टर लाईनचे प्रश्न आहेत, तर या संदर्भात एक धोरण ठरलेले आहेत. तशी ह्या जागेवरच्या झोपडपट्ट्यांचं सुद्धा जर काही धोरण ठरलं तर मला वाटतं एक सर्वच मुंबईतील आपल्या या झोपडीधारकांना स्वतःचा दिलासा मिळेल. सर, घराचाच प्रश्न आहे, तर आपले जे 24 तास म्हणजे 24/7 जे आपल्यासाठी सेवा देतात त्या पोलिसांच्या घराचा देखील प्रश्न आहे. आणि तुमच्या आपल्या पूर्ण कुर्ला विधानसभामध्ये देखील पोलिसांची भरपूर घर आहेत, त्यांच्यासाठी काय प्रयत्न करताय तुम्ही? नक्कीच, विशेष करून नेहरूनगरामध्ये कुर्ला विधानसभेतील नेहरूनगरला आहे पोलीस वसाहत. आपल्या कुर्ला पश्चिमेला टक्केवाडी विभागामध्ये पोलीस वसाहत आहे. आणि काही ठिकाणी टिळकनगरमध्ये काही इमारती आहेत. बरोबर. आणि काही ठिकाणी चुनावटीमध्ये आहेत. पण आता ज्या जीर्ण झालेल्या इमारती त्याच्यामध्ये विशेष करून टक्केवाडच्या इमारती आणि आपल्या विभागाचा नेहरूनगरमधल्या इमारती आहेत. तर या संदर्भामध्ये म्हाडाने ज्या म्हाडाच्या जमिनीवरील ज्या पोलीस क्वार्टर्स आहेत त्या बाबतीत म्हाडाने एक निविदा काढलेली आहे. आणि त्यामध्ये निश्चितपणानं म्हाडा ह्या संपूर्ण बिल्डिंगी पाडून त्यांचा पुनर्विकास त्यांच्या परीने करणार आहे. मग त्याच्यामध्ये ते जे पोलीस जर आमच्या त्या नेहरूनगरमध्ये 19 इमारती आपल्याकडे इथे आहेत पोलिसांच्या, तर त्याच्यामध्ये 580 घरं आहेत. तर 580 घरं त्यांना पुन्हा बांधून देणार आणि अतिरिक्त त्यांना अजून काही घरं देऊन बाकीचा जो राहिलेला विषय असेल तर तो सरकार ज्या पद्धतीने ठरवेल त्या तसं होणार आहे. पण मी त्यांना सांगितलेलं एक सूचना केलेली आहे की जी अतिरिक्त घरं तुम्ही सेलेबलसाठी काढणार आहात विक्रीसाठी, तर त्याच्यामध्ये आपल्या या स्थानिक जे पोलीस बांधव आहेत जे अनेक गेल्या 40 ते 50 वर्ष 2 ते 3 पिढ्यापासून राहत आहेत, तर त्यांचे अन्याय करू नका. तर त्यांना माफक दरामध्ये ही घरं उपलब्ध करून द्या आणि जेणेकरून नक्कीच आपल्या पोलिसांच्या सर्व कुटुंबांना एक न्याय मिळेल. सर, मी काही वर्षापूर्वी एक बातमी केली होती की या कुर्ल्याचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथून जो मुस्लिमचा कब्रस्तान आहे तिथपर्यंत जायला खूप म्हणजे त्या ट्रॅकवरून जावं लागतं. कधी कधी तो जनाजा देखील त्या प्लॅटफॉर्मवरून जातो. मी स्वतः बातमी केली होती. तेव्हापासून तुम्ही एक पाठपुरावा करताय केंद्रामध्ये. बरोबर. ती काय होणार आहे की नाही होणार आहे, म्हणजे क्लिअर प्रश्न विचारतो. नाही, याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपण बोललात ते बरोबर विषय. आणि कुर्ला पूर्व परिसरातील जे मुस्लिम बांधव आहेत त्यांचं मुख्य म्हणजे जेव्हा एखादी बॉडी घेऊन जायची विषय असेल किंवा यात्रा घेऊन जायची असेल तर त्यावेळेला 9 नंबर प्लॅटफॉर्मवरून त्यांना त्या रेल्वे ट्रॅकमधून कब्रस्तान कुरेशीनगर इथे जावं लागतं. आणि तो अत्यंत जीवघेणा असा प्रवास आहे. जर का 7 आणि 8 नंबर प्लॅटफॉर्मला जर का हार्बर लाईन आहे, तो 9 नंबर प्लॅटफॉर्म जो आहे तो हार्बर लाईनचा आहे. उद्या तिथे समजा ट्रेन आली आणि त्याच वेळेला आपण बघतो की त्यावेळेला हजारो संख्येने प्रवासी सुद्धा असतात आणि त्याच वेळेला जर का हे जनाजा त्या ठिकाणी जात असेल तर त्यावेळेला अत्यंत मोठी दुर्घटना होऊ शकते.
आणि मी स्वतःही अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी निश्चितपणानं त्यापासून मी कामाला लागलो. आणि आता तुम्हाला सांगायला मला खरोखरच त्यामध्ये प्रगती झालेली आहे. जवळ 26 कोटी रुपये महापालिकेने रेल्वेला वर्ग केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो ब्रिज बांधणार आहे तो संपूर्णपणे रेल्वेच्या अखत्यारीमध्ये हा ब्रिज तयार होणार आहे आणि चांगल्या दर्जाचा ब्रिज होणार आहे. फक्त त्याचं तर डिझाईन जरा वेगळ्या प्रकारे, कारण पूर्वी आम्ही डिझाईन केलं होतं त्यामुळे थोडेसे चेंजेस होऊन, कारण निविदा जवळजवळ काढलेल्या आहेत. लवकरच त्याचं वर्क ऑर्डर सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळेल. पण त्याचबरोबरीने आपण तिथे एक सॅटिस प्रकल्प करतोय, म्हणजे एक वाहतुकीच्या हिशोबाने, कारण कुर्ला स्टेशनला त्याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करतोय. जसं ठाण्याला सॅटिस आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला रिक्षा, टॅक्सी आणि वरती बस डेपो किंवा बसचा स्टँड असेल. तर त्याच पद्धतीने आपल्या कुर्ला पूर्वेला जागा मुबलक आहे, जे एक बससाठी रिझर्व जागा आहे, एक मार्केट प्लॉटसाठी आहे. तर दोघांचं मी संयुक्त मर्ज करून एक महापालिकेने स्वतंत्र इमारत बांधावी ह्या दृष्टीने अनेक बैठका घेतल्या, पाठपुरावा केला. माननीय आयुक्तांनी सुद्धा त्याच्यामध्ये बैठक घेतलेली आहे आणि त्यावेळी आता सकारात्मक आहे त्याचा प्लॅन ठरतोय. आणि म्हणूनच सॅटिस प्रकल्प आणि त्याचबरोबर कब्रस्तानचा ब्रिज हे संयुक्त असं करून लवकरच मला वाटतं काही महिन्यांमध्येच आपण दोन्ही प्रकल्प हे सुरू करणार आहोत. सॅटिस प्रकल्प हा तर खरोखरच झाला तर मला वाटतं कुर्ला पूर्वेच्या वाहतुकीला एक मोठी दिशा मिळेल. सर म्हणजे तेच मी आता दुसरा प्रश्न हाच होता की कुर्ला म्हटलं की वाहतूक कोंडीच असते, म्हणजे भरपूर अक्षरशः आता मुंबईमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे, पण कुर्ल्यामध्ये तेवढी जास्त प्रमाणात दिसते. तर त्याच्यावर काय आपण काय प्लॅन वगैरे आपण चालू केलेला आहे का? आता बऱ्याचशा ठिकाणी आपण हे करतो. जसं आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला बघितलं असेल तर पूर्वी प्रियदर्शनी चौकामध्ये आपल्याला राईट टर्न मिळत होता, पण त्या ठिकाणी आता युटर्नचा ब्रिज आपण मंजूर केलेला आहे, उड्डाण पूल, आणि तो महापालिका बांधते. त्याचे सुद्धा निविदा काढून, टेंडर काढून सगळं वर्क ऑर्डर झाले, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने येत्या काही वर्षांमध्ये तो युटर्नचा ब्रिज, मला वाटतं मुंबईतला पहिला ब्रिज असेल की तो युटर्न संपूर्णपणे प्रियदर्शनी सर्कलच्या आधीपासून, तर तो ब्रिज बांधण्याचा प्रस्तावित आहे. तो लवकरच तो ब्रिज होईल. आणि तसंच चुनापट्टीला सुद्धा फाटक आहे, फाटक आज न उद्या बंद होणार आहे, म्हणून तो माझा ती मागणी ती सुद्धा मंजूर झालेली आहे. त्याला सुद्धा टेंडर होऊन, वर्क ऑर्डर होऊन आता कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याच्यामुळे ते सुद्धा काम ह्या 1-2 महिन्यांमध्ये प्रत्यक्षात उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. असं बघायला गेलं तर तुम्ही काम करता कुर्ला विधानसभेसाठी, पण त्याचा फायदा संपूर्ण मुंबईकरांसाठी होताना आपल्याला पाहायला मिळतो. मुंबई आपलीच आहे आणि मुंबईसाठी काम करताना खूप बरं वाटतं मला. कारण मंगेश कुडाळकर नाव जरी कुडाळकर असलं तरी मुंबईतला मुंबईकर आहे तो. त्यामुळे मंगेश कुडाळकरांकडे लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे की त्याच्याकडनं जास्त अपेक्षा असतात. जसं तुम्ही एक शब्द दिला होता की कुर्ला मदर डेअरीच्या बाबतीत की त्या ठिकाणी गार्डन बनेल, ते त्याचं कुठपर्यंत आलंय, काय म्हणजे असं काम? नक्कीच कुर्ला मदर डेअरी ही आपल्या सर्वांचीच आहे. शासनाची जरी जागा असेल तरी सुद्धा मी सुद्धा मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी एक चांगलं अद्यावत असं उद्यान व्हावं. त्या ठिकाणी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे, विविध ॲम्युनिटीज त्या ठिकाणी आल्या पाहिजेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक गार्डन त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्याचबरोबर एक अद्यावत असं हॉस्पिटल त्या ठिकाणी असायला हवं, जेणेकरून कुर्ल्यामध्ये त्या सुविधा नाही आहेत. आणि जर का झालंच तर त्या ठिकाणी निदान कॉलेज एक असावं, अशा पद्धतीने मी त्या मागणी ही माझी केलेली आहे. आणि निश्चितपणानं मला भविष्यामध्ये माननीय शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की त्या ठिकाणी जे मी मागणी केली ती पूर्ण केली जाईल. तर मलनिस्सारण हा जो पूर्ण सर्वात मुंबईतला एक मोठा प्रश्न असतो, त्यासाठी कुर्ला विधानसभेमध्ये आपण काय काय काम करताय? नाही, विशेष करून आता आपल्याकडे काय झालंय की कुर्ला विधानसभेमध्ये 60 ते 70% म्हाडा वसाहती आहेत, म्हाडाचे लेआउट आहेत. आणि त्यामुळे पूर्वी काय होतं की ही लाईन टाकायची कोणी, शिवरेजची लाईन, ही मलनिस्सारण वाहिनी आहे, ती टाकणार कोण, महापालिका टाकणार की म्हाडाकडे करणार? मी जेव्हा म्हाडाकडे जायचं तेव्हा ते म्हणायचे की हे काम महापालिकेचं आहे, महापालिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपिंगचं काम आहे, यंत्रणा त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे ते त्यांच्याकडे बोट दाखवायचे. महापालिकेकडे जेव्हा बैठक घ्यायचो तेव्हा ते म्हाडाकडे बोट दाखवायचे की म्हाडाचा लेआउट आहे, म्हाडाला एफिसाचे पैसे मिळत आहेत, अतिरिक्त पैसे त्यांना मिळत आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे त्यांना मिळत आहेत, तर ते संपूर्ण सुविधा त्यांनी पुरवाव्यात. मग याच्यावरती शेवटी आम्ही दोन्ही मी आयुक्त, जसे महापालिकेचे आयुक्त आणि म्हाडाचे सीईओ, अशी एक संयुक्त बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला आणि म्हाडाने शेवटी लाईन टाकायचं मंजूर केलं. आणि त्या प्रकारे आज जवळजवळ महापालिकेच्या वतीने, कारण महापालिकेचीच ही यंत्रणा संपूर्ण असल्यामुळे आज महापालिकेच्या वतीने संपूर्णपणे मलनिस्सारण वाहिनीचं काम सुरू झालेलं आहे. मग एक पहिला टप्पा त्याचा पूर्ण सुरू झाला टिळक नगर, नेहरू नगर परिसरामध्ये, आणि हळूहळू तो जो नियम आहे तो संपूर्णच आपला 56 म्हाडा वसाहतीने लागू होणार आहे. आणि त्यावेळी पूर्वीचं जे होतं की हे करणार कोण, तरी महापालिकेने आता ठरवलेलं आहे की हे आता आम्ही करणार आहोत. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने ही जबाबदारी महापालिकेचीच आहे.
जर का काही त्याच्यामध्ये असेल तर त्यांनी म्हाडा आणि महापालिका यांनी समन्वय साधून आपापसामध्ये तशा प्रकारचं करावं. पण नागरिकांच्या सुविधा आहेत त्या अडवू नका, अशा प्रकारचे मी दोन्ही आयुक्तांना निर्देश त्यावेळी तुम्ही दिसताना किंवा बोलताना असे एकदम मृदू जरी असतात तरी कामामध्ये तुम्ही तडफदार आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. सोशल मीडिया काही लिहायचं फॉरवर्ड करायचं म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मी म्हणतो त्याला किंवा फेसबुक युनिव्हर्सिटी, बरेच जण एकदम तरबेज असतात, बरेच तज्ज्ञ असतात त्याच्यामध्ये असं एक आलं होतं की कुर्ला विधानसभेमध्ये भरपूर पैसे आले पण त्यांची काय कामं केली त्यांना माहीत नव्हतं. तुम्ही सांगाल, उलगडा कराल त्याचा? नाही, नक्कीच. माननीय शिंदेसाहेब जेव्हा माझ्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आले होते, नारळच त्यांनी इथून वाढवलं होतं, तर त्यावेळी त्यांनीच सांगितलं की आपण एवढा निधी आपल्या कुर्ला विधानसभेसाठी दिलेला आहे. आणि जेव्हा एखादा माणूस मनमोकळेपणाने सांगतो, दडवून तर ठेवलेलं नाही आम्ही की हा निधी आला किंवा नाही आला, हे आम्ही दडवून पण ठेवू शकलो असतो, पण हा निधी वेगळ्या मार्गाने आला. मग तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, म्हाडाच्या माध्यमातून असेल, आपल्या नगरविकास खात्याकडून असेल किंवा माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून आमदार निधी असेल किंवा सौंदर्यीकरणाची विविध कामं असतात त्या ठिकाणून आला असेल. पण ही कामं करत असताना मग तो विविध प्रकारचे असतात. मग त्याच्यामध्ये रस्ते, नाले, त्यानंतर गटारं आली, तर स्टॉम वॉटर ट्रेनची कामं आली, त्याच पद्धतीने उड्डाणपुलांची कामं आली. ही सर्व समावेशक निधी संपूर्णपणे असतो. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सेंट्रल एजन्सी हा संपूर्ण सिमेंट रोडचं काम करत असते. कारण जवळजवळ माननीय शिंदेसाहेबांनी त्यावेळेस घोषणा केली की संपूर्ण मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करणार आणि सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार, आणि त्या दृष्टीने कामाला सुरुवात झालेली आहे. आज आपल्याकडे सुद्धा जवळजवळ बरेचसे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरणाचे सिमेंटचे पूर्ण केलेले आहेत. काही कामं मंजूर झाली होती, ती आता ह्या ऑक्टोबर नंतर सुरू होणार होती, तर ती सुद्धा ही कामं सुरू होणार. विशेष करून कामगारनगरचे रस्ते, आज रस्ता इथे खरोखरच खराब आहे, पण तिथल्या काही नागरिकांचा त्यावेळेला विरोध होता. त्यांच्या समजून सांगितलेलं आहे कशा पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळे कामगारांचा रस्ता सुद्धा आता पूर्ण आता आम्ही लवकरच ह्या महिन्यातच आम्ही त्याचं भूमिपूजन करून तो रस्ता सुद्धा आम्ही सुरू करणार आहोत. आणि त्यावर नेवनगर, टिळकनगरमधील किंवा चुनावट्टीमधील सुद्धा रस्ते आम्ही जिथे डांबरीकरण आवश्यक आहे तिथे डांबरीकरणाचे रस्ते सुद्धा आम्ही टाकलेले आहेत, त्याची मागणी केलेली आहे, आणि त्यामुळे ते सुद्धा पूर्ण होतील. याचबरोबर जवळजवळ तुम्ही बघितलं असेल तर ह्या 2.5-3 वर्षांमध्येच ज्या आधी माझी कामं होतीच, पण ह्या 2.5 ते 3 वर्षामध्ये शिंदेसाहेबांनी अत्यंत कुठेही निधीला आम्हाला सांगितलं नाही की हे काम घेऊन या आणि नक्कीच तुम्हाला निधीची पूर्तता केली जाईल. आणि त्या प्रकारे आपण संपूर्ण कामं जवळजवळ 100 ते 150च्या आसपास बालवाडी, समाज केंद्र असेल, व्यायामशाळा असतील, आज इमारतींना जवळ सोसायट्या ज्या हाऊसिंग सोसायट्या आहेत त्याच्यामध्ये जवळ 100च्याही वर सोसायट्यांना आपण पेवर ब्लॉक लावून दिलेले आहेत. म्हणजे असे कुठेही तुम्ही जर कुर्ला विधानसभेचा कानाकोपरा बघितला असेल, शौचालय असतील, तरी कामं संपूर्णपणे आपण पूर्ण केलेली आहेत आणि चांगल्या दर्जाची कामं केलेली आहेत. आपण पूर्वीची जर का बघितलं चुना लावून तशी कामं नाही केलेली आहेत, तरी चांगल्या धर्तीवरची कामं केलेली आहेत. जिथे जिथे आवश्यक ते सौंदर्यीकरणाची कामं केली आहेत. एसटी स्थानक आपण बघितलं असेल शिवष्टीचं, त्या ठिकाणी सुद्धा प्रवेशद्वार आपण बांधलेले आहेत, तिकडची भिंत आपण चांगली केलेली आहे. आपण बघितलं तर हेरिटेज देवे आपण शिवष्टी आणि नेवनगरामध्ये सुद्धा लावलेले. तर हे अशा प्रकारची कामं, सौंदर्यीकरणाची कामं, जी वाहतूक बेटेंची कामं आहेत ती सुद्धा आपण जवळजवळ ह्या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. आणि त्यामुळे कामं समोर दिसत आहेत. निधीकडे बघू नका, तर कामं त्या निधीच्या माध्यमातून जी कामं पूर्ण झालेली आहेत ती नागरिकांनी आणि विरोधकांनी सुद्धा बघितलं पाहिजे. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोन, त्यांच्याकडे काय काम असेल तर माझ्याकडे घेऊन येतात, माझ्याकडे घेऊन. फक्त कॅमेरेकडे बोलताना वेगळं बोलतात सोशल मीडियामध्ये, पण निश्चितपणाने त्यांची सुखासाठी मी जे प्रतिनिधी आहे तो सर्वांचा. तुम्ही थोडक्यात शिंदे साहेबांना फॉलो करताय. हो, कामं घेऊन आम्ही तुमची कामं करू. हो, 100%. सर, धर्मस्थळांबद्दल काय म्हणाल? नाही, धर्मस्थळ मी सांगितलं मगाशीच की ही कामं करत असताना म्हणजे धर्मस्थळ सुद्धा आली, मग बुद्धविहार आले, आपले मंदिरं आली, काही कब्रस्थानांमध्ये सुद्धा कामं, ही सर्वच कामं आपण केलेली आहेत. मंदिरं तर आपण बघितलं असेल तर बुद्धविहार सुद्धा चांगल्या पद्धतीने पाडून नवीन आपण त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि समाज मंदिर, बालवाड्या, व्यायामशाळा मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण उभारले आहेत. आणि पुढे सुद्धा अजून काही राहिलेली कामं असतील तर ती सुद्धा पूर्ण करण्याचा माझा मनोद आहे. ज्यांची कामं पूर्ण राहिली असतील त्यांनी नक्की सांगावं, ती सुद्धा कामं पूर्ण करू आपण. पण सर, मला सांगा की आपण आतापर्यंत तुम्ही समस्या सोडवतच आलेल्या आहेत, समस्या सोडवत आहे, पण एक प्रत्येक आमदाराकडे किंवा प्रत्येक नेत्याकडे एक असं ब्लू प्रिंट असते आपली स्वतःची. तर ह्याच्या पुढे कुर्ला विधानसभेमध्ये काय काय असं तुमच्या डोक्यात आहे की आपण करू शकतो किंवा करायला पाहिजे? निश्चितच आपण बघितलं असेल तर माझ्यासाठीचा एक मोठा विषय माझ्या मनातला आहे आणि तो मी ह्या वर्षातच माझा सुरू करण्याचा विचार आहे, म्हणजे त्याचं भूमिपूजन. आणि त्या दृष्टीने जर का त्यामध्ये मला वाटतं कुर्ला अद्यावत चांगलं होईल. त्या रस्ता रुंदीकरण जे SG बरे मार्गाचं संपूर्ण कुर्ला पूर्व आणि पश्चिमेकडे
तर तो एक रुंदीकरण चांगल्या प्रकारे करावं असं माझ्या डोक्यात आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्ही बघितलं असेल की आता काही ठिकाणी कुर्ला पश्चिम परिसरात, चुनाभट्टी परिसरात वाड्याची जागा आहे, तर त्या ठिकाणी SRE डेव्हलपिंग किंवा अजून ह्या गोष्टी होऊ शकत नाही. आणि म्हणून मी शिंदेसाहेबांची 2-3 ठिकाणी मी बघितली कामं, ते क्लस्टर योजना त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे आणल्या. आणि म्हणून कुर्ला पश्चिमी परिसरामध्ये, तक्केवाड परिसरामध्ये आपण एक क्लस्टर योजना त्या ठिकाणी आणतो आहोत. आणि त्या ठिकाणी सर्वच नागरिकांनी सुद्धा सहमती दाखवली, त्यांनी बैठका घेतल्या आणि सर्व ह्या योजनेला त्यांनी प्राधान्य दिलं. आणि आज ती योजना आम्ही सह्याद्रीमध्ये सह्याद्री अतिथीगृह या इथे माननीय शिंदेसाहेबांनी बैठका घेऊन सर्व अधिकाऱ्यांना तशा प्रकारे निर्देश दिले. आज नगरविकास खात्याकडून आपल्या MMRDला सुद्धा पत्र गेलेलं आहे की याचा आता प्रस्ताव सादर करा आणि तात्काळ कारवाई सुरू करा. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने कुर्ला तक्केवाडचा जवळजवळ 25 एकरचा आसपास हा संपूर्ण डेव्हलपिंग क्लस्टर योजनेमध्ये आम्ही करण्याचा माझा संकल्प आहे, नागरिकांच्या सहयोगाने आणि सर्वांच्या सहयोगाने. कारण ह्याच्यामध्ये सर्वांनाच सोबत घेऊन पुढे जावं लागेल आणि निश्चितपणाने एक चांगलं डेव्हलपिंग, एक संपूर्ण रूट कुर्ला वेस्टचं सुद्धा, पश्चिमेचं जे आहे की कुर्ल्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा दृष्टिकोन आहे, तो सुद्धा वेगळा होणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं कुर्ला ते बांद्रा असे पॉट टॅक्सी सुद्धा मंजूर झालेली आहे आणि ती सुद्धा MMRDच्या वतीने त्याच्यात टेंडर सुद्धा निघालेलं आहे आणि त्याची वर्क ऑर्डर सुद्धा निघाली आहे. आणि त्यामुळे भविष्यामध्ये कुर्ला पश्चिमेला सुद्धा एक वेगळा स्वरूप द्यायचा माझा विचार आहे. नक्कीच त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्य यशस्वी होईनच. आणि कुर्ला पूर्वेला सुद्धा अधिकाधिक योजना म्हणा किंवा अधिकाधिक, कारण आता विद्याविहार पूर्व आणि पश्चिम, कारण त्या SLRला जो उड्डाणपूल आपला आहे कुर्ला पूर्व पश्चिमेला जाणारा, त्यावर भार जास्ती झालेला आहे. त्यामुळे वाहतुकीचा विषय जर म्हणताय तो त्याच्यामुळेच झालेला आहे. कारण सायन्सचं उड्डाणपूल बंद झालं, त्याचं काम सुरू आहे, तो लवकरच पूर्ण होईल. पण त्याचबरोबर जर का विद्याविहारचा जर का हा उड्डाणपूल झाला तर निश्चितपणानं संपूर्णपणे वाशीकडनं येणारे किंवा बोलूनकडनं येणारी जी वाहतूक आहे ती संपूर्ण थोडी तिथे सुद्धा डायव्हर्ट होईल. त्यावेळी निश्चितपणानं भविष्यामध्ये अधिकाधिक ह्या वाहतुकीला कशा पद्धतीने चांगला आकार देता येईल हे आम्ही बघत आहोत. सर, पण आमच्याशी गप्पा मारल्यात तुम्ही, म्हणजे एकदम चांगली उत्तरं दिलीत, म्हणजे अशी कुठे काय राखून ठेवलं नाही, त्याबद्दल तुमचे आभार. थेट संवाद हा कार्यक्रम असाच असतो की यामध्ये जे समोरचा जो मान्यवर असतात त्यांच्याकडनं आपण त्यांचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी काय काम केलं आहे ते उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे त्यांच्या पुढे भविष्यात काय योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचतील ते सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मंगेशजी, तुम्ही या थेट संवादमध्ये आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आभार मानतो मी. आणि तसंच प्रेक्षकांना देखील एक विनंती करतो की आपण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट्समध्ये लिहाच आणि ही मुलाखत शेअर करा, जेणेकरून लोकांना कळेल की मंगेश कुडाळकर काम करतायत आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील ते देखील कमेंटमध्ये लिहा. फक्त विरोधक म्हणून लिहू नका, काहीतरी त्याच्यातून चांगलं पॉझिटिव्ह काय निघेल याच्याबद्दल लिहा, जेणेकरून लोकांना जे काही समस्या आहेत त्या देखील त्याच्यातून निराकरण होऊ शकतं. त्यामुळे आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना विनंती आहे की सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि मंगेशजी, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद सर्व, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि हा जो व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो. आमच्या कुर्ला विभागातीलच नव्हे तर मुंबईकरांना सर्वांना शुभेच्छा देतो त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. धन्यवाद.